नमस्कार, मी सचिन गव्हाणे आपलं स्वागत करतो न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये। बुलेटिनची सुरुवात करूयात मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या। भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांचे शरद पवार यांच्यासोबतचे पोस्टर व्हायरल। नव्या आकाशी नवी भरारी, हाती आपल्या विजयाची तुतारी, बॅनरवर उल्लेख। तर पोस्टर आम्ही व्हायरल केलं नाही, पवार गटाचं स्पष्टीकरण। हर्षवर्धन पाटील अजूनही वेट अँड वॉचच्या भूमिकेत, देवेंद्र फडणवीसांसोबत चर्चा करणार, पितृ पंधरवाड्यानंतर निर्णय जाहीर करणार। रोहित पवारांनी एसआरपीएफ केंद्राच्या गेटवर फीत कापली, प्रशासनाचा विरोध झुगारत जामखेडमधील एसआरपीएफ केंद्राचं रोहित पवारांकडून लोकार्पण। आमदार रोहित पवारांना एसआरपीएफच्या केंद्रात जाण्यापासून पोलिसांनी अडवलं, पोलिसांनी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची, कार्यकर्त्यांकडून फडणवीस राम शिंदेंविरोधात घोषणाबाजी। ज्यांनी आदेश दिले ते फक्त 2 महिन्यांचे पाहुणे आहेत, रोहित पवारांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा। महाविकास आघाडी उद्या 11 वाजता पुणे कोर्ट ते स्वारगेट मेट्रोचं उद्घाटन करणार। पंतप्रधान मोदींचा आजचा दौरा रद्द झाल्यानंतर उद्घाटनावरून महाविकास आघाडी आक्रमक। मेट्रो लाईनचं उद्घाटन मोदींनी अनेकदा केलंय, मग पुन्हा उद्घाटन का करताय, सुप्रिया सुळेंचा सवाल। तर काय केलं पाहिजे हे आम्हाला कळत, त्यांनी सांगू नये, बावनकुळेंचं प्रत्युत्तर। मालवण पुतळा दुर्घटना प्रकरणी चौकशी समितीकडून 16 पाहणी अहवाल, चुकीच्या वेल्डिंग कामामुळे पुतळा कोसळल्याचा अहवालात माहिती। मालवण पुतळा दुर्घटना प्रकरणी वैभव नाईकांना पोलिसांकडून नोटीस, गुन्ह्याच्या तपासासाठी कागदपत्र सादर करण्याच्या नोटिशीत उल्लेख। केंद्रीय निवडणूक आयुक्त 2 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर, विधानसभा निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी दौऱ्याचं नियोजन।